उपस्थित सर्वांना मनोभावे वंदन. सर्व देवदेवतांना, सर्व संतांना मनोभावे वंदन. आपण जाणकार श्रोते आहात. आपला हे खूप मोठा अभ्यास आहे, अनेकांचा आपण ऐकलेला आहे. तरी आपण वेळ काढून इथे उपस्थित आहात. मीही वेळ काढून उपस्थित आहे. आणि जे काही मोठ्या विचारवंतांचा आणि संतांचे जे विचार आहेत ते मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी मला सर्वांना विनंती करायची आहे की कृपया मनातले सर्व विचार आणि विकल्प बाजूला काढा. आपण ज्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत तिकडे पूर्ण लक्ष एकाग्रतेने करावं ही सर्वांना नम्र विनंती. कारण तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईचे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. संत ज्ञानेश्वरांची फार मोठी ओवी आहे की तुम्ही लक्ष एकाग्र करून ऐका. अवधान म्हणजे काय? लक्ष एकाग्र करून ऐका, मग सर्व सुखासी प्राप्त होईचे. कोणतं सुख? तर शाश्वत सुख. इंद्रियांद्वारे मिळणारं किंवा भौतिक वस्तूंद्वारे मिळणारं सुख हा नाही, तर जे श्रेष्ठ सुख आहे ज्याच्या नंतर पूर्णतः भक्त आणि ईश्वर हे वेगळे राहतच नाही, एकरूप होऊन जातात. असं शाश्वत सुख जर प्राप्त करायचं असेल तर लक्ष देऊन माझे विचार ऐका, असं संत ज्ञानेश्वर महाराज छाती ठोकपणे सांगतात. प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. फार मोठं सामर्थ्य आहे त्यांच्या या ग्रंथांमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये. आजही जवळपास 800 वर्ष झाली तरी त्यांच्या तोडीस असा ग्रंथ, ज्ञानेश्वरीच्या तोडीस असा ग्रंथ आजही झालेला नाही. अत्यंत अवघड गोष्ट आहे. कारण मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे गीतेवरती आधारित. भगवद्गीतेला पंचम वेदांत मांडलेला आहे. म्हणजे काय? चारही वेदांतांचं सार या भगवद्गीतेमध्ये. आणि अशा भगवद्गीतेवरती संत ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलेलं आहे मराठीमध्ये. आणि नुसतं भाष्य केलेलं नाही तर प्रत्येक श्लोक गीतेमधले जे जवळपास 700 श्लोक आहेत 18व्या अध्यायापर्यंत, पहिला अध्याय ते 18वा अध्यायापर्यंत जवळपास जे 700 श्लोक आहेत त्या प्रत्येक श्लोकांवरती त्यांनी आपल्या अनेक ओव्या लिहिल्या आणि जवळपास 9000 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि नुसत्या ओव्या लिहिल्या आहेत का? नाही, अनेक दृष्टांत दिलेले आहेत, अनेक उदाहरणं दिलेली आहेत जेणेकरून तो अवघड विषय आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. दृष्टांत आणि सिद्धांत हे मराठी व्याकरणातला एक फार महत्वाचा भाग आहे. एखादा सिद्धांत कळण्यासाठी दृष्टांत देणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते सिद्धांत कळणं सोपं जातं. उदाहरणच द्यायचं झालं तर गीता धर्म म्हणतोय रोज 5 वाजता प्रवचन आयोजित करतं, हा झाला एक सिद्धांत. पण आज 11 मार्च रोजी आनंदप्रकाश तांदळे यांचं 5 वाजता प्रवचन आहे, हा झाला एक दृष्टांत. दृष्टांत समजल्यावरती आपल्याला सिद्धांत सहज समजू शकतो. या आशयानंच ज्ञानेश्वरीचे लिखाण संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. आणि त्याविषयीच्याच त्यांच्याच एका ओवीच्या वरती आपण एक भाष्य करणार आहोत आणि आजचा आपला विषय मांडणार आहोत. तो विषय म्हणजे असा आहे की पूरतेची जी सत्वशुद्धी, पूरतेची जी सत्वशुद्धी, आचरीचे अस्तित्व बुद्धी, आचरीचे अस्तित्व बुद्धी, येयातेची नाव प्रवृत्ती सात्विक म्हणीचे. ही फार मोठी ओवी आहे. श्रीमद भगवद्गीतेतील व ज्ञानेश्वरीतील जो 17वा अध्याय श्रद्धात्रय गुणत्रय विभाग योग हा जो अध्याय आहे, या अध्यायातली एक ओवी आहे. आणि आजचा आपला विषय आहे की त्रिगुणात्मकतेकडून सात्विकतेकडे आपला विषय. तर विषयाचं चिंतन करत असताना मनामध्ये कोणताही विचार विकल्प आणायचा नाही. 6ला संपली की आपण 7 पर्यंत पोहोचू का नाही, 7ला अशी मालिका चालू होते, काही मनामध्ये आणायचं नाही. आता सुनबाई काही करत असतील, आपल्या मुलाचे काम करत असतील तर काही नाही, डबे उघडून बघत असतील तर काही विचार करायचा नाही. आपणच सुनबाई आणलेली आहे आणि आपणच पुढच्या पिढीलाही या अध्यात्माचं, या तत्वज्ञानाचं, हे विचारांचं, जे संतांचे विचार आहेत ते पुढे नेण्यासाठी आपणच प्रयत्न करणार आहोत. तर आपण या विषयाचा फार सखोल अभ्यास करणार आहोत.
आणि त्याचं आपलं अंतिम ध्येय काय आहे तेही आपण पाहणार आहोत. आणि जी मी आता ओवी सांगितली त्या ओवीचं देखील आपण चिंतन शेवटी करणार आहोत. त्रिगुणात्मकतेकडून सात्विकतेकडे. त्रिगुण कोणते आहेत आपल्याला माहिती आहे, सात्विक, राजस, तामस. आपण त्यांना सत्व, रज, तम असं देखील म्हणतो. तर हे जे गुण आहेत हे गुण सृष्टीतील सर्वांच्या मध्ये आहे. कारण का, या सृष्टीची जी रचना झालेली आहे ती या गुणांसहित झालेली आहे. आपण अक्षर ब्रह्मयोगा या योगावरती म्हणजे या विषयावरती जेव्हा आपण प्रवचन ऐकलं होतं तेव्हा एक विषय आपण असा मांडला होता की मीच या सृष्टीचा उत्पत्ती करता आहे आणि मी माझे बीज या प्रकृतीच्या ठिकाणी ठेवतो आणि त्याच्यामुळे ही सृष्टीची रचना होते. मी म्हणजे कोण? परमेश्वर आपल्याला सांगतात. भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला हेच सांगतात की मी माझे बीज या प्रकृतीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे या सृष्टीची रचना झालेली आहे. ही सृष्टीची जी रचना करत असताना या प्रकृतीचा जो भाग येतो या प्रकृतीच्या भागामध्येच सात्विक, राजस, तामस या तीनही गोष्टी, हे तीनही गुण आपोआपच येतात. हे काय माणूस जन्माल्यानंतर मग तयार होतात का? नाही. आपोआपच मनबुद्धी अहंकार सर्व इंद्रिय या आठांची जी साम्य अवस्था ती माझी परम प्रकृती पाहतात. ते नाम जीव व्यवस्था ऐसी, त्यालाच जीव म्हटलेला आहे. पंचमहाभूत म्हणजे कोणती? पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या 8 ज्या गोष्टी आहेत या 8 गोष्टींच्या ठिकाणीच एकत्रीकरण येऊन मनुष्याचा जन्म बनतो, देह बनतं, मन बनतं आणि त्यांच्या मध्ये जे विचार येणं चालू होतं ते या पद्धतीने चालू होत असतात. आणि त्याच वेळेला प्रकृती जी आहे ती प्रकृती सात्विक, राजस, तामस हे गुण तिथे ठेवत असते. आता हे आपल्याला कळालं की सात्विक, राजस, तामस यांचा उगम कसा होतो, बरोबर आहे. पण आता मुळात गोष्ट अशी आहे की सात्विक, राजस, तामस हे तीनही गुण आपल्यामध्ये आहेत म्हणजे असं काय असं आहे का की समजा आपल्या घरातल्या एका किचन मध्ये बरण्यांमध्ये अर्धा किलो रवा, 1 किलो पोहे, पुन्हा 1 किलो तांदूळ असं आपण भरून ठेवलं तर ते तेवढंच राहतं का? नाही. तर जसं जसं आपण स्वयंपाक करत जाऊ तसं तो तर कमी जास्त होत असतं किचन मधलं सामान. तसंच मनुष्याच्या अंतर्गत असलेले हे सात्विक, राजस, तामस हे गुण हे पूर्णपणे सरळ आणि असं स्ट्रेट राहत नाही, स्टेबल राहत नाही, अचल राहत नाही. ते कमी जास्त प्रमाणात होत असतात. आणि त्याच्यामुळेच आपण हा विचार केला पाहिजे की एखादा माणूस कधी चिडला की त्याचा तामस गुण प्रगट होत असतो. आणि जेव्हा तो कोणाशी प्रेमाने बोलतो, ईश्वराचे नामस्मरण करतो, हसतो आणि कोणाला तरी आनंद देण्याच्या दृष्टिकोनातून बोलतो तेव्हा त्याच्यातला सात्विक गुण प्रगट होत असतो. त्यामुळे आपण पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की सात्विक, राजस, तामस, हा माणूस सात्विक आहे, हा तामसी आहे, हा राजसी आहे असं आपण डायरेक्ट म्हणू शकत नाही कोणाला. ते प्रत्येक वेळेला बदलत असतं, कमी जास्त प्रमाणात होत असतं. आणि म्हणूनच या अध्यात्मामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हेच सांगितलेलं आहे आणि सर्व संतांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला तामसाकडून राजसाकडे आणि राजसाकडून सात्विकतेकडे यायचंय आणि शेवटी काय करायचंय तर गुणातीत व्हायचंय. म्हणजे काय, या त्रिगुणांच्या तुम्हाला पलीकडे जायचंय. या सात्विकतेमध्ये सुद्धा तुम्हाला अडकायचं नाही. आणि ते केव्हा शक्य आहे? जेव्हा ते शक्य झाल्यावरती ईश्वराशी जेव्हा अनुसंधान साधलं जातं आणि ईश्वरमय सर्व आपल्याला सगळं जग दिसायला लागतं त्यावेळेला हे शक्य होतं की आपण गुणांच्या पलीकडे जातो. तोपर्यंत या गुणांपासून सुटका नाही. आणि अशा प्रकारे सुटका नसताना आपण त्याविषयी काय केलं पाहिजे हे देखील आपल्याला संतांनी सांगितलं पाहिजे. सुटका नाही म्हणजे आपण तसंच वागत बसायचं का? नाही. आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, बरोबर आहे. तर हे प्रयत्न आपण समजून घेण्याच्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की सात्विक, राजस, तामस यांच्या अनेक प्रकारांची लक्षणं विविध कर्मानुसार कशी सांगितलेली आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. पहिल्या काही गोष्टींमध्ये त्यांनी काही कर्म सांगितलेली अशी आहेत की ज्यामध्ये आहे दान
आणि आहे तप. जेव्हा आपण एखादं दान अशासाठी करतो की आपल्याला काहीतरी त्यातून मिळावं, समजा मी दान केलं की मला काहीतरी परत मिळेल या दृष्टिकोनातून स्वतःसाठी आपण जे दान करतो हे राजस दान. सात्विक दान म्हणजे काय की इतरांना काही प्राप्त व्हावं, या जगाला काही प्राप्त व्हावं यासाठी एखादं दान केलं जातं, ही इच्छा ही धारणा मनामध्ये ठेवून ते झालं सात्विक दान. आणि कोणाचा तरी अपमान करून कोणाला तरी त्रास व्हावा, मी कसा दान देतोय हे दाखवण्यासाठी अशा काही गोष्टी, अहंकारात्मक गोष्टी ज्या केल्या जातात दानाच्या माध्यमातून, ते दान म्हणजे तामस दान. हे झालं दानाचा भाग. पुढे त्यांनी आणखीन काही गोष्ट सांगितली आहे, दान नंतर तप. आता तप हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय आहे, तपाचा. तपाच्या विषयामध्ये तामस तप, राजस तप आणि सात्विक तप हे देखील 3 भाग आहेत. आता तामस तपामध्ये काय भाग मोडला जातो की आपल्या देहाला किंवा इतरांच्या देहाला किंवा बाह्य काही गोष्टींना त्रास देऊन जे तप केलं जातं ते तप म्हणजे तामस तप. हे अतिशय महत्वाचं आहे. आपण उपवास पण जे करतो ते आपल्या शरीराला त्रास देऊन उपवास करतो, हे तामस तपामध्ये मोडलं जातं उपवास. खरं तर उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की देवाच्या जवळचा सहवास. पण आपण तसं करत नाही. आपण काय करतो की अरे उद्या उपवास आहे, आपल्याला अत्यंत आनंद होतो की उद्या आपल्याला साबुदाणा वडा खायला मिळणार. जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो तेव्हा आपल्याला अगदी बरं वाटतं मनामध्ये की अरे वा उद्या उपवास आहे, असं तसं. एकादशी दुप्पट खाशी आपल्याला माहितीच आहे, आपण सगळ्या गोष्टी घेतो. तर तात्पर्य असं आहे की जे तप तामस आहे ते इतरांना त्रास देतो, शरीराला त्रास देतो, आपल्या देहाला त्रास देतो. जेव्हा आपण आपल्या देहाला त्रास देतो त्यावेळेला आपण आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याला सुद्धा त्रास देतो, जीवात्मा आणि परमात्मा. तर आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या अंगी जो परमात्मा स्थित आहे तो देहामध्ये स्थित असल्यामुळे त्यालाही त्रास देण्याचा हक्क आपल्याला नाही. किंबहुना आपण जाणून बुजून तो त्रास दिला नाही पाहिजे. म्हणून हे तामस तप. पूर्वीच्या काळी आपण पाहिलं रावण, कंस, हिरण्यकश्यप इत्यादी अनेक राक्षसांनी त्या प्रकारचं तप केले. कसं की मी माझा हात कापतो मला प्रसन्न व्हा, मी माझा डोळा कापतो मला प्रसन्न व्हा, मी माझं शिर कापतो मला प्रसन्न व्हा, मी काही खाणं पिणं त्याग करतो मला प्रसन्न व्हा. हे तामस तप आहे. दुसरं काय तप आहे? राजस तप. राजस तपामध्ये म्हणजे काय केलं जातं की मी का तप करतोय, मी ईश्वराची भक्ती का करतोय, कारण मला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे. आपण देवाकडे का जातो? हे भगवंता मला माझ्या संसारातलं दुःख दूर कर, हे भगवंता मला एवढं धन दे, माझी गरिबी दूर कर. तर हे जे प्रकार आहेत ते राजस तपामध्ये मोडले जातात की जेणेकरून मला काहीतरी प्राप्त होण्यासाठी मी तप केलं जातं. फार महत्वाचा भाग असा आहे, आपण अनेक वेळेला ऐकलेले आहे, अर्थार्थी, अर्थू, ज्ञानी आणि जिज्ञासू असे 4 प्रकारचे भक्त मांडलेले आहेत. भक्तांचे प्रकार. भक्त म्हणजे कोण? जो भजतो. कोणाला भजतो? ईश्वराला भजतो. कारण का? त्याला ईश्वराच्या विषयीचं प्रेम मिळव. अर्थार्थी म्हणजे काय? पैसे मिळवण्यासाठी, पैशाची प्राप्ती व्हावी. आर्तू म्हणजे काय? माझ्या संसारातील समस्या दूर कराव्या, मला खूप दुःख आहे ते दुःख दूर कर, हे झालं आर्तू. आर्धतेने हात मार. ज्ञानी म्हणजे काय? मला कळालेलं आहे की मी नाहीच आहे, सर्वत्र सदा सम हे आपणची अद्वैत ब्रह्म, हे संपूर्ण जाणे ब्रह्म समदृष्टीचे, हे मला कळालेलं आहे की सर्वत्र देव आहे, मीही देवाचा अंश आहे, हे ज्ञान मला मिळालेलं आहे. तो ज्ञानी भक्त. जिज्ञासू भक्त म्हणजे काय की हा देव कोण आहे, मी कोण आहे, मी कशासाठी आलोय, मी कोण, कोणाचा कैसा, कोणी आला कैसा, हा विचार करण्याचा धीर बाबा, ही झाली जिज्ञासा. तर असे 4 प्रकारचे भक्त मांडलेले आहेत, जिज्ञासू, आर्तू, अर्थार्थी आणि ज्ञानी. जिज्ञासूचा अर्थ की जे काही ज्ञान मिळावे त्या विषयाची जिज्ञासा बाळगणे, त्याच्याविषयीची इच्छा निर्माण होते. आता आपण सुद्धा जमलेले आहोत की काहीतरी आपल्याला जिज्ञासा आहे. ही जिज्ञासा या ज्ञानाविषयी, आत्मज्ञानाच्या विषयी असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण वेदांतामध्ये सुद्धा पहिला सिद्धांत असा आहे, अथातो जिज्ञासा.
तुम्हाला जिज्ञासा असल्याशिवाय तुम्ही या मार्गाकडे वळूच शकत नाही. त्यामुळे ती पायरी पार केलेली आहे आपण जिज्ञासू बनलेले आहे. त्यामुळे राजस्तपाचा जो भाग आहे तो असा भाग आहे की आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं. जो मोडला जातो आर्तू भक्त अर्थार्थी भक्त या भागामध्ये. आणि नंतर जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सात्विक तप. सात्विक तप म्हणजे काय की जे पूर्ण सात्विकतेनं केलं जातं. सात्विकतेनं केलं जातं म्हणजे काय की मनाबद्दल कुठल्याही प्रकारचा अहंकार ठेवायचा नाही. इतरांचं चांगलं घडेल अशा मनामध्ये भाव ठेवायचा. इतरांना माफ करायचं, क्षमा करायचं, इतरांच्यासाठी आनंददायी गोष्टी निर्माण करायच्या, इतरांसाठी काही परोपकार करायचा आणि आपल्यामुळे कोणालाही काया वाचा मनाने म्हणजे शारीरिकतेनं आणि बोलण्यातून वाणीतून आणि मनामध्ये सुद्धा कोणालाही त्रासदायक गोष्टी करायच्या नाही. आपण भांडायचं तर नाहीच नाही, मारामारी करायची नाहीच नाही हाताने, पण मनामध्ये देखील कोणाच्या विषयी वाईट विचार येता कामा नये. अत्यंत अवघड गोष्ट आहे. नाहीतर आपल्यामध्ये अनेक जण हुशार आहे, पुण्यामध्ये तर अत्यंत हुशार आहे की मनात काय काय कळून देत नाही आणि कोणाची निंदा करायची म्हटली की वाणी त्यांची अत्यंत जास्त वेगाने धावते. त्यामुळे वाणीला फार महत्वाच्या बाबतीमध्ये जिंकलं पाहिजे. एक म्हणजे बोलण्याच्या बाबतीत आणि दुसरं म्हणजे खाण्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा भाग. आपण सात्विक राजस तामस तपाच्या विषयी पाहिलं आणि सात्विक राजस तामस दानाच्या विषयी पाहिलं. पण हे तप करताना नुसतं तप करणं महत्वाचं आहे का तर नाही. काही जाणून बुजून ज्ञानाच्या मार्गाने संतांनी सांगितलेल्या मार्गाने तप करणं महत्वाचं आहे. नाहीतर काय दासगणू महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा आहे छोटीशी असं काव्य आहे की मासा स्नान धरी बघ पहा ध्याना प्रती साजिरे वायू भक्षित वासुकीने लिप्त केला करे देहा पोपट राम राम म्हणतो मेंढा ही पर्णाशनी बोले दास गणू पुन्हा गवसला सांगा हरी या तुम्ही. उदाहरण देत आहेत दासगणू महाराजांनी सुद्धा उदाहरण दिली. अनेक संत होऊन गेलेले आहेत. दासगणू महाराज आहेत त्यातीलच एक संत होते. भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे सेवा. ज्ञानाची सेवा करणारा हा परम पवित्र देश आहे आपला. ते आपण जाणलं पाहिजे. त्याची फार मोठी संस्कृतीचे आधारस्तंभ आहे ते म्हणजे ज्ञान आणि ते म्हणजे संत. संत हे मानवी जीवनाला उजाळा देणारे दीपस्तंभ आहे. अनेक जणांच्या हृदयामध्ये त्यांनी ईश्वराच्या प्रती प्राप्त होणारे राजमार्ग संतांनी निर्माण केले आहेत. म्हणून संत हीच खरी दिशा आहे. धर्मराजाला एकदा प्रश्न विचारला होता कोणती दिशा आहे तर संतोदित. संत हीच दिशा म्हणजे संत सांगतील तीच दिशा. हे अत्यंत महत्वाचं भाग आहे. तर दासगणू महाराज सुद्धा हे तपाविषयी सांगताना आपल्याला म्हणतात की मासा पकडण्यासाठी बगळा एक पाय वर करून बसतो आणि हालचाल करत नाही. नदीमध्ये आपण कधी बगळायला पाहिलं असेल. आजकाल तर नदीवर जाणं आणि नदी पाहणं बघायला पाहणं अत्यंत दुर्मिळ झालंय. साधा आपण टेरेसवरती जाऊन आकाश देखील पाहत नाही. इतक्या आपण समस्येमध्ये गळून गेलेलो असतो. आपणच समस्या तयार करतो आणि आपणच त्याचा ओव्हर थिंकिंग विचार करत बसतो. तर बगळा जेव्हा एका पायावर उभं राहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं बगळा ध्यान करतो, पण तो ध्यान करतोय का नाही. तर माशाला पकडण्यासाठी तो स्थिर राहतो. आणि जसंच माशाला समजलं की अरे हा पुतळा वगैरे आहे, मासा वर येतो बगळा बरोबर त्याला पकडतो. बगळ्याचं हे तप आहे का नाही. वायू भक्षित वासुकी. वासुकी नावाचा जो अजगर असतो तो अनेक वेळेला वायू पिऊन जगतो. तर हे तप आहे का नाही. मेंढा म्हणजे एखादा मेंढी किंवा शेळी गवत खाऊन जगते, पाला पाचोळा खाऊन जगते. तर त्याला असं म्हटलं पाहिजे का हे सात्विक अन्न खाते आणि सात्विक तप करते नाही. तर दासगणू महाराज म्हणतात याशा जे कोणी असे जे कोणी वागतं आचरण करतं त्याला हरी गवसलाय का, हरी सापडलाय का तर नाही. त्यामुळे नुसत्या क्रियेला महत्व नाहीये तर जाणून बुजून समजून ज्ञानाच्या मार्गाने प्रयत्न करणे त्याला महत्व आहे. पण जाणून बुजून नुसतं नामस्मरण केलं तरी ते सहज शक्य होणारी गोष्ट आहे आणि त्याचा नक्की फायदा होणार आहे. 100% होणार आहे.
अनेकांना आतापर्यंत देवाचं दर्शन झालेलं आहे. आपण नामस्मरण करत बसा बरं. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, असं आपण म्हणा बरं. आता मी म्हणलं रामकृष्ण हरी, तेव्हा माझ्या मनात काय विचार आले का कुठले? तुमच्या मनात कुठले विचार आले का? मनातले विचार थांबवायचे असतील आणि मनातले वाईट विचार बाजूला साडायचे असतील तर सगळ्यात महत्वाचा भाग काय? की मनाला पूर्णपणे ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करा. ईश्वराचेच विचार मनामध्ये ठेवा. म्हणजे काय? तुम्ही नामस्मरण करा. अत्यंत सोपा मार्ग आहे. एकदा एका गुरुकडे शिष्य गेले होते आणि शिष्याला ते म्हणाले, गुरूंना ते म्हणाले की हे गुरुदेव, मी थोड्याफार ज्ञानाची दीक्षा मागच्या माझ्या गुरूंकडून घेतली होती, तर तुम्ही मला काही पुढच्या गोष्टी सांगा. तर गुरुजी म्हणाले ठीक आहे, पण तुला या गोष्टी माहिती आहे हे तू जाणतोस का? तर तुला मनापासून वाटतंय का कसं काय? तर शिष्य म्हणाला हो हो, मला माहितीये, मला या गोष्टी माहितीये, मी जाणतो, मी मागे शिकलेलो आहे, आता मला परत त्याच्यात वेळ घालवायचा नाही. त्या गुरूंनी काय ओळखलं की बाबा, गुरु म्हटले तू ये, ठीक आहे. आणि त्यांनी त्याच्या समोर एक कप ठेवला आणि म्हटले तू चहा पितोस ना? हो. आणि गुरुजींनी त्याच्यात चहा ओतायला सुरुवात केली. चहा ओतला 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 आणि कप भरला. तेव्हा तो शिष्य म्हणाला बास, तरी देखील गुरुजी त्याच्यामध्ये चहा ओततच होते आणि कप भरल्यामुळे तो चहा खाली सांडत होता आणि तो शिष्य म्हणत होता बास बास बास. आणि गुरुजी चहा ओततच होते आणि शेवटी थांबून गुरुजी म्हणाले, हे बघ, तुझे म्हणतोयस तुला काही गोष्टी आधीच माहिती आहेत ज्ञानाच्या, हा तुझा अहंकार आहे. तू अहंकार त्यागला नाहीस तर तुझी ही अशी अवस्था होणार आहे. कशी? हे कप म्हणजे तुझं अंतरंग आहे, तुझं मन आहे आणि त्याच्यामध्ये जर चहा पूर्ण भरलेला आहे, म्हणजे अहंकार पूर्ण भरलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी कितीही ज्ञान घातलं किटलीतलं चहाच्या रूपाने तरी ते भरणार नाही, ते गायात जाणार आहे. त्याचं काहीही तुला एक लभ्यांश नाही. त्यामुळे तू मनातले विचार आणि अहंकार आधी बाजूला कर, तेव्हा तू माझ्यापासून ज्ञानाची प्राप्ती करू शकशील. अत्यंत अवघड गोष्ट. मनातले विचार आपण घालवले. आणि दुसरं मी म्हणालो असं की जिभेला आपण जिंकलं पाहिजे. कारण का? जिभेचा सगळ्यात मोठा भाग या सात्विक राजस तामस यांपैकी, जसं आपण पाहिलं दान, त्याच्यानंतर आपण तप पाहिलं, तर जे गुण आहेत, गुण म्हणजे काय? जे आचरण आहे, त्या आचरणातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आचरण म्हणजे काय? आपण काय करतो, कसं वागतो आणि काय खातो पितो. तर काय खातोचा जो भाग आहे तो जिभेशी रिलेटेड आहे. म्हणजे काय? जिभेच्या संबंधित आहे. जव रसना नाही जिंकली मग जितेंद्रिय मिथ्या झाली, की साचार रसना जिंकली वाट होती विषयांची. रसना म्हणजे काय? जीभ. जिभेला आपण जिंकलं की बाकीच्या इंद्रियांना जिंकणं सोपं जातं, पण जिभेला जिंकलं नाही रे नाही की मग विषय जे आहेत, बाकीचे विषय म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळे जे वाईट पद्धतीचे विचार आणि विषय विकल्प आहेत ते आपोआप येतात आणि विषयाकडे माणूस सहज झुकतो. मनुष्य अत्यंत पतनशील प्राणी आहे. पतनशील म्हणजे काय? पापाकडे सहज झुकणार आहे. ज्ञान त्याला सहज साध्य होत नाही, फार प्रयत्न करावे लागतात, अभ्यास करून 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 करून. पण ती वृत्तीच अशी आहे, सात्विक राजस तामस या गुणांनी बांधल्या गेल्यामुळे ते पापाकडे सहज झुकतो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? रसनेला आधी जिंकलं पाहिजे आणि जिभेला जिंकलं पाहिजे. जसं मी म्हणालो, आचरणाचा फार भाग मोठा भाग आहे तामस राजस आणि सात्विक. आपल्याला काय होतं माहितीये का? तामस जे आचरण आहे त्याच्यामध्ये तामस जे खाद्य आहे किंवा खाणं आहे म्हटलं ते म्हणजे कसं? उष्ट अन्न, शिळं अन्न, वास येणारं अन्न, कुजलेलं अन्न, अशा प्रकारचं जे अन्न आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मोठा भाग सांगितलेला आहे, तो म्हणजे जे शाकाहारी नाही मांसाहारी आहे, अशा प्रकारचं सगळं जे अन्न सेवन करतात ते हे तामस खाद्यामध्ये येतं, तामस अन्नामध्ये येतं. तो तामस अन्न खाण्याचा भाग आपण सोडला पाहिजे. कुजलेले पदार्थ सुद्धा हे खातात तामस लोक. कारण काय? त्यांना काय असतं? आळस आणि प्रमाद. आळस फार असतो त्या गुणांच्या वापरात आपण येणारच आहोत.
राजस खाण्याच्या विषयी आपण जर विचार केला तर राजस म्हणजे काय खाणं, की आपल्याला चविष्ट पाहिजे असतं, चमचमीत पाहिजे असतं, जीभ खवळते आपली लगेच. जरा एक थोडस आपण मिठाचं खाल्लं की आपल्याला एकदम आनंद होतो, ब्रह्मानंदी टाळी लागली असं आपल्याला अतिशय अवघड आहे. आपण काय करतो, चला काही आपल्याला गोड पाहिजे, गोड नंतर तिखट पाहिजे, अरे परत तिखट लागलं, मसालेदार पाहिजे, मसाला नंतर परत गोड खायचं, असं आपलं त्याच्यामध्ये वाहवत जातो जिभेमध्ये. अतिशय अवघड गोष्ट. हे राजस गुणांची लक्षणं सांगितलेली आहेत. लक्षणं सांगताना ते म्हणतात की तुमचा मसालेदार पदार्थ आहेच, पण त्या मसालेदार पदार्थांना सुद्धा आणखी काहीतरी चविष्ट आणि आनंद प्राप्त व्हावा यासाठी काय करतो राजस गुणाचा व्यक्ती, त्याला मीठ मोहरीची फोडणी देतो. ढोकळा आपण खातो, त्या ढोकळ्याला फोडणी देतात लोक, आणि मीठ आणि मोहरीनं ते कसं एकदम चमचमीत खवळ आणि खुसखुशीत जे आपण म्हणतो, विशेषण घेऊ तेवढी कमी, ते आपण लगेच तिकडे वळतो, आपल्या लगेच तोंडातनं पाणी सुटतं. आणि राजस हा अत्यंत असा पद्धतीचा आहे, त्यामुळे त्याचाही आपण त्याग केला पाहिजे. म्हणजे हे चांगलं खायचं नाही का, खायचं, पण सात्विक आहार खायचा. सात्विक आहारामध्ये काय येतं, सात्विक आहारामध्ये तर ताजं अन्न, जास्त मसालेदार नाही, जास्त गोड नाही, त्याच्यामध्ये तुपाची स्निग्धता आहे, दूध आहे, दुधाला पूर्णांना मांडले आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. मीठ मसाल्याचं जेणेकरून आपल्याला जिभेला खवळेल आणि जीभ आणखी मागेल अशा पदार्थांचं अन्नाचं सेवन आपण करू नये. आणि अशा पद्धतीचे जे अन्न आहे, जसं वरण भात म्हणा, साध्या काही गोष्टी म्हणा, कधीतरी ठीक आहे, तर अशाच पद्धतीचं सात्विक आहार आपण घेतला पाहिजे, तरच आपण सात्विकतेकडे पोहोचू. नाहीतर थोडस आपण जिभेच्या आनंदासाठी काहीतरी खाण्याचा प्रयत्न केला की लगेच आपण राजसाकडे वळतो, आणि राजसाकडे वळलं की तामसाकडे सहज वळलं जातो. त्यामुळे प्रयत्न केले पाहिजे. कसं असतं प्रयत्न, मी सांगतो. एक उदाहरण देतो. एखादं समजा चाक आहे किंवा सायकल आहे असं आपण समजू. ती सायकल चढावरती आपण समजा मला घाट चढत जायचंय, तर सायकलवरनं चालत सायकल चालत जाणं अवघड आहे, बरोबर आहे. तर मी काय करणार, सायकलीला धरणार आणि चढावरनं चढणार, आणि चढणार मी वर गेलो. हा झाला माझा प्रयत्न कुठे, वरपर्यंत पोहोचण्याचा. म्हणजे कसा, तामसापासून सात्विकतेकडे पोहोचण्याचा. आणि वर मी एकदा गेलो आणि म्हटलं नको आता आपण सायकल चालवायला गेलो, तर मी चालवण्याचा प्रयत्न केला आणि थोडा जरी वर चढ असेल तर सायकल आपोआप खाली येणार. म्हणून जरी आपण सात्विकतेकडे प्रयत्न केले आणि सात्विकतेकडे दिवसातल्या काही ठराविक वेळेत पोहोचलो, आणि जरा आपले विचार इकडे गेले, जरा आपली मनाची चलबिचल झाली की लगेचच आपण घरंगळत या शेवटच्या पारीपर्यंत येतो आणि सहज राजसाकडे वळतो, राजस गुणाकडे, आणि सहज तामस गुणांकडे वळतो. त्यामुळे ते आपण भाग त्यागला पाहिजे, जिभेवरती ताबा ठेवला पाहिजे. चहा तर लोकांना अत्यंत प्रिय. चहा हा राजस गुणांमध्ये येतो. तुम्ही म्हणाला आम्ही गीता धर्म मंडळात येतो आणि आम्ही चहा पिऊन येतो, चहा पिऊन आल्यामुळे आमची झोप जाते आणि म्हणून आम्ही प्रवचन ऐकू शकतो, तर तो भाग वेगळा. पण चहाची तलफ आपण म्हणतो, चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवा असतो वगैरे, अमृत तुल्य चहा, अमृताची तुलना, अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर चहाच्या विषयी काही वाकडं असं नाही, पण एखाद्या गोष्टीची आसक्ती नसावी. आसक्ती आले की आपण सात्विकतेकडनं बाहेर पडणार, सात्विकतेपासून लांब जाणार. आणि एखाद्या गोष्टीवर डिपेंडन्सी कशाला पाहिजे, की मी चहा पिला तरच मला आज बरं वाटेल, नाहीतर मला असं, हा सवयीचा भाग आहे. तर तशी सवय चांगल्या ठेवल्या पाहिजे. सात्विक आहाराची सवय ठेवली पाहिजे. एकदा असंच झालं, एकदा एक डॉक्टर होते आणि त्यांचे एक मित्र होते, जे होते हॉटेलवाले, आणि दोघे मित्र होते, आणि ते दोघं वेगवेगळ्या ठिकाणी आपापला व्यवसाय करत होते. डॉक्टरांनी आपलं हे टाकलं होतं, काय दवाखाना टाकला होता, आणि हॉटेलवाल्या मित्रांनी आपला हॉटेलचा व्यवसाय टाकला होता. आणि दोघं वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्यामुळे एकदा ते एकत्र आल्याने म्हणाले, कसं चाललाय बाबा तुझा व्यवसाय? ते म्हणले, नाही काय, माझा डॉक्टरीचा काय व्यवसाय विशेष काय नाही, थोडेफार पेशंट येतात. आणि यांना विचारलं हॉटेलचं कसं चाललंय? ते म्हणले हॉटेलचा ठीकठाक चाललाय, येतात गिराईक, काय असा काय त्रास नाही. आणि त्या दोघांनी विचार असा केला की अरे माझं हॉटेल जिथे आहे तिथे शेजारी तो दवाखाना टाक,
म्हणजे काय होईल, माझ्याकडे जे लोक येतील, खातील, पितील आणि ज्यांना अत्यंत आवडेल ते गोष्ट जास्त येतील, खातील आणि आजारी पडतील आणि ते लगेचच तुझ्या दवाखान्यामध्ये येतील. अशी अवघड गोष्ट आहे. आपण जिभेला जिंकूच शकत नाही. कारण का माहितीये का, आपण ते प्रयत्नच करत नाही. असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. आपण प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्नार्थी परमेश्वर. आपण काय होतं, लगेचच कोणाकडे घरी गेलो की आधी म्हणतो की आपण चहाच्या वेळेला एकतर जातो आणि त्यातली पुण्यातली लोक हुशार, सदाशिव पेठेतली तर फार हुशार, जरी ते आले 4 वाजता तरी म्हणतात चहा घेणार का, म्हणजे का घेणार चहा, असा त्याचा अर्थ. चहा घेणार का म्हणजे का घेणार चहा असे विचारतात पुण्यातले लोक. आणि त्यावेळेला आपण सुद्धा कचरतो आणि नाही असं म्हणतो. आणि काही जण इतकी चहा पितात आणि त्याचं कारण असं जोडतात की बाबा मला लोकांना नाकारताच येत नाही. आता अनेक ठिकाणी जायचं म्हटल्यावर चहा हा प्यावाच लागतो. आणि तिथे मग साखर आली, साखर आली की डायबिटीस आला, अनेक गोष्टी आल्या. आणि साखर हा जो भाग आहे हा ऍडिक्टिव्ह भाग आहे. म्हणजे काय की त्याचं व्यसन लागतं. हा सायंटिफिक स्टडी झालेला आहे, शास्त्रीय अभ्यास लोकांनी केलेला आहे. त्यामुळे साखर खायची नाही का, खावा, थोडस तोंड गोड करण्यापुरतं खावा, पण की आसक्ती ठेवू नका. अतिशय अशी अवघड गोष्ट आहे की जिभेला आधी जिंकलं पाहिजे आणि आहार हा सात्विक हा केलाच पाहिजे. पुढच्या काही यांच्यामध्ये त्यांनी गुण सांगितलेले आहे, राजस गुण, तामस गुण, सात्विक गुण. तर तामस गुणामध्ये काय सांगितलेले आहे माहिती का, तर तामस गुणामध्ये त्यांनी सांगितलेले क्रोध, अहंकार, निद्रा, प्रमाद, आळस, जे जे काही नरकाचे द्वार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे सगळे गुण जे आहेत ते कोणाचे गुण आहेत, तामसी लोकांचे गुण, ते तामस गुण. आपण जर दैवासुर संपत्ती विवाह योग पाहायला गेलो 16 अध्यायामध्ये, तर दैवी लक्षणं सांगितलेली आहे आणि असुरी लक्षणं देखील सांगितलेली आहे. तर त्यातलं असुरी लक्षण कोणतं सांगितलेलं आहे, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. त्यामुळे ते आपण सोडलं पाहिजे. प्रमाद, आळस सोडला पाहिजे. एकदा एके ठिकाणी एक राजा होता आणि दरबारामध्ये फार हुशार लोक होती आणि राजाला सहजच एक बुद्धी आली आणि राजा म्हणाला की या माझ्या राज्यामध्ये सगळ्यात आळशी लोक कोणता आहे, आळशी मनुष्य कोणता आहे, त्याला मी बक्षीस देणार आहे. त्यांनी सगळीकडे दिवंडक होतं, सगळेजण आले, यांनी परीक्षा घेतली राजानं इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. राजाने विचारलं की अरे मी तुला काही पदवी देऊ की तू माझ्या राज्यातील सगळ्यात आळशी मुलगा आहेस, मी कशी तुला हे करू, पदवी देऊ, बक्षीस देऊ. तर ते म्हणले काय नाही, मी तुम्ही सांगा, द्यायचे असेल तर द्या, नाही दिलं तर मी तसाही झोपणार आहे. राजाला वाटलं ठीक आहे बाबा हा आळशी. राजाने पुढच्याला विचारलं की बाबा ती मला फाईल आणून दे, एक मला म्हणजे एक पुस्तक आणून दे, तर मी तुला सांगेन की तू आळशी आहेस का. तर तो माणूस म्हणला तुम्हाला जर ते पुस्तक आणून द्यायचं असेल, असं जर मला नोकरी करायची असते तर मी इथं आलोच नसतो. तर राजाला वाटलं ठीक आहे बाबा हाही दुसरा आळशी माणूस आहे. मग राजाला कळेल ना की हा आळशी माणूस जास्त आहे का हा आळशी. मग शेवटी राजाच्या जवळ एक त्याचा दरबारी आला, हुशार प्रधान आला आणि म्हटला की एक माणूस या स्पर्धेसाठी आलेलाच नाही, तो तिथेच त्याच्या घरी झोपलेला आहे आणि स्पर्धेचं त्याला कळालेलं आहे. राजा त्याच्या घरी गेला आणि विचारलं बाबा तू का नाही आला. त्याने लक्षच दिलं नाही आणि तो तसाच पुढे उठल्यासारखा केला झोपला. राजा म्हटला हाच माझ्या राज्यातील सगळ्यात आळशी व्यक्ती आहे, आणि त्याला बक्षीस द्या आणि त्याला पदवी द्या. असो, तर हा विनोदाचा भाग वेगळा, पण आळस आपण त्यागला पाहिजे. आळस सहज येणारी गोष्ट आहे, झोप सहज येणारी गोष्ट. म्हणजे काय झोपायचंच नाही का, झोपावं. 6 ते 7 झोप, 7 तास झोप आवश्यकता देखील आहे, जेणेकरून मेंदू कार्यरत राहतो. ती सवयीचा भाग आहे. आपण अनेक उदाहरणं पाहिली, मोठे विचारवंत 4 तास 5 तास झोपायचे आणि तरी सुद्धा ते फिट राहायचे. तो सवयीचा भाग आहे. आयुष्यामध्ये कोणतेही कार्य करत असताना मन हे आधी थकत असतं आणि मग मन शरीराला सांगतं की आता तुझं शरीरही थकत गेलेलं आहे. अनेक उदाहरणं आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला 4थ्या मजल्यावर चढायला येत नाही पायामुळे, पण असे लोक वैष्णवदेवी चढून जातात. कारण काय, दोन्हीकडे पाय सेम आहेत की नाही, गुडघ्यांचा प्रॉब्लेम दोन्हीकडे आहे की नाही.
भाग कोणता? तुमच्या मनाचा, तुमच्या आत्मविश्वासाचा भाग. आणि हा गुण जो आहे तो सात्विक गुणांमध्ये भेटलेला आहे. राजस गुणामध्ये काय भाग आहे? व्यवहार, पैसे मिळवणे आणि पैशासाठी फक्त आपला विचार करणे, इतरांचा विचार न करणे, हा झाला राजस गुणांचा भाग. आणि सात्विक गुणांचा भाग जसं मी सांगितलं, परोपकार, क्षमा करणं, धैर्यबळ, त्याच्यानंतर सगळ्यांना आनंदायी विचार आणि सगळीकडे सात्विकतेचं वातावरण आणखी प्रफुल्लित राहावं यासाठी मनापासून प्रयत्न करणे. असं एक उदाहरण अत्यंत चांगलं दिलेलं आहे. एक गुरुदेव आपल्या 3 शिष्यांना घेऊन जंगलामध्ये जातात. त्या गुरुदेवांना आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची असते आणि अशी परीक्षा चालू झालेली असताना ते गुरुजी, रात्रीची वेळ होते आणि त्या 3 शिष्यांना म्हणतात की आता मी तुमची परीक्षा उद्या घेणार आहे, आज तुम्ही इथे झोपा, या झाडाच्या खाली झोपा. तर 3 वेगवेगळी झाडं आहेत, पण तुम्ही त्या झाडाखाली झोपा. खरं तर गुरुजींना त्या रात्रीतूनच परीक्षा घ्यायची असते. तर पहिला जो विद्यार्थी येतो तो त्या झाडाखाली येतो आणि बघतो की बाबा झाडाला फार मोठी फळं लागलेली आहे. तो काय करतो? एखाद दुसरं फळ घेतो, खातो आणि बाकीची फळं असंच टाकून देतो, कुचकरतो, त्याच्यावर उड्या मारतो, झाडाच्या फांद्या कापतो, शेकोटी पिटवतो वगैरे वगैरे. दुसरा जो व्यक्ती येतो, विद्यार्थी येतो, शिष्य, तो काय करतो? आपल्याला पाहिजे ते फळ घेतो, खातो आणि पाहतो अरे मला 2 फळांनी माझं पोट भरलंय, बाकीच्या फळांचं काय करा? तर तो बाकीची फळं घेतो आणि फळं घेतली त्यांनी, इतर राहिलेली फळं, आणि तो म्हणतो मनात की चला ही फळं आपल्याला मिळाली आहेत ना, आपण बाजारामध्ये जाऊन याला विकूया आणि जे काही मूल्य मिळेल त्याच्यावरून आपण धन कमवूया. आणि तिसरा जो शिष्य जातो तो काय करतो की आपल्याला हवं तेवढंच तो खातो, त्या आधी झाडाला नमस्कार करतो, तर फळ खाली पडलेलं असतं ते तो घेतो, त्याचा नैवेद्य दाखवतो, श्री कृष्णार्पणमस्तु असं म्हणतो आणि त्या फळांचं ग्रहण करतो आणि त्याचं बीज पण घेतो हातामध्ये, फळ खाल्लेलं, आणि त्याच्या शेजारी जमिनीमध्ये ते बीज रोवतो. कारण का? पुढे या बीजापासून एखादा वृक्ष उत्पन्न होईल आणि त्या वृक्षाची छाया, वृक्षाला लागलेली फळं फुलं इतरांना त्याचा फायदा होईल, ही परोपकाराची ती वृत्ती तो ठेवतो. आता मला सांगा बरं, याच्यातला सात्विक, राजस, तामस कोणता? फांद्या तोडणारा, फळांची नासधूस करणारा तामस व्यक्ती. राजस व्यक्ती म्हणजे कोण? जो फळ खातो आणि फळ घेऊन सगळी राहिलेली फळं पण घेतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ती विकायला जातो, तो राजस व्यक्ती. आणि आपलं एखादं दुसरं फळ खावं, दुसऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून त्याचं बीज जो होतो तो म्हणजे सात्विक विद्यार्थी. तर दुसऱ्या दिवशी गुरुजी तिघांनाही बोलवतात आणि म्हणतात की हे बघ, तू सात्विक विद्यार्थी आहेस, तू असं असं आचरण केलं आहेस आणि पुढची विद्या तू माझ्याकडून प्राप्त करून घेण्यासाठी तूच हे आहेस, पात्र आहे. फार महत्वाचा विषय आहे. तर अशा प्रकारचे जे गुण सांगितलेले आहेत ते सात्विक, राजस, तामस या गुणांच्या मध्ये विभागून त्यांनी सांगितलेले आहेत या अध्यायामध्ये. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग असा की आपला जो विषय आहे की जो त्रिगुणात्मकतेकडून सात्विकतेकडे, म्हणजे याचा फार मोठा आहे. त्रिगुणात्मकतेकडून म्हणजे काय? सात्विक, राजस, तामस, तामसाकडून राजसाकडे, राजसाकडून सात्विककडे, असा एका नुसता तो तर आहेच, पण दुसरा भाग म्हणजे काय? त्रिगुणात्मकतेकडून म्हणजे काय? माझ्यामध्ये त्रिगुण आहे, ते वर खाली होत असतात कमी जास्त प्रमाणात. इतरांच्या मध्ये सात्विक, राजस, तामस आहे, ते वर खाली होत असतात. पण मला या वर खाली मध्ये होणाऱ्या गुणांच्या मध्ये अडकून बसायचं आहे का? तर नाही. तर मला पूर्णपणे सात्विकच आचरण करायचं आहे. काही जण म्हणतील ते अवघड आहे, कारण थोडी का झोप होईना, हा थोडा तरी आळस आला आणि ते हळूहळू राजस गुणाकडे येतो. पण तो येऊ देव राजस गुणाकडे, पण तो राजस गुण सात्विकतेशी जोडला गेलेला आहे, तो तामस गुणाशी जोडलेला गेलेला नाही. तो कधी जोडला जाईल? जर आपण सारखंच पडून राहू, सारखंच आळस करता येईल. आपण काही गोष्टींमध्ये म्हणतो की आज का काम कल का काम आज करो और आज का काम अभी करो, असं आपण म्हणतो. पण आळशी व्यक्ती काय म्हणतात? आज अभी का काम आज करो, आज का काम कल करो, कल का काम परसों करो, क्योंकि जिंदगी है बरसों, असं ते म्हणतात.
त्याच्यामुळे हे जे गुण आहे ते गुण आता आपल्याला कळाले. त्यामुळे ज्या गुणांना आपल्याला त्यागाचं आहे त्याचा त्याग आपण केला पाहिजे. आता त्याग केला पाहिजे हे आपल्याला कळालं. आता त्रिगुणात्मकतेकडून सात्विकतेकडे जायचं कसं, म्हणजे का जायचंय, कशासाठी जायचंय आणि जाणं म्हणजे काय हे आपल्याला कळालं. पण कसं जायचंय आणि त्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे काय की इतरांच्या विषयी मनामध्ये काहीही वाईट गोष्टी आणायच्या नाही. सर्वांचं भलं कर, चांगलं आरोग्य दे. सगळ्यांनी प्रसायदान मागितलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा प्रसायदान मागितलेलं आहे. आता विश्वात मागे देवे येणे वागे तोषाल, त्याच्यामध्ये रेखळांची व्यंकटी सांगतो. रामदास स्वामींनी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये मांडलेले आहे, आपल्या आत्मारामध्ये मांडलेला आहे. नामदेव महाराजांनी सुद्धा मांडलेला आहे काय, अहंकाराचा वारा लागोरा जसा. तुकाराम महाराजांनी सुद्धा मांडलेले आहे, त्याची दान देगा देवा तुझा विसर. तर हे सगळ्यांच्यासाठी दान मागितलेलं आहे. म्हणजे काय, त्यांनी परोपकार ठेवला आहे, म्हणजे इतरांचा विचार केला पाहिजे, केलेला आहे त्यांनी, म्हणून ते सात्विक आहे. हे आपण जाणलं पाहिजे. आपण काय गुणांचा त्याग केला पाहिजे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. सहज शक्य का हो क्रोधाचा त्याग करणं नाही. आपल्याला लगेच कोणी आरे म्हणले की आपण लगेच कारे म्हणतो आणि क्रोध आपला इतका वाढतो. आणि काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्या गोष्टी अशा आहेत की त्या जरा जरी वाढल्या शरीरात नखा एवढ्या, तर त्या नखशिकांत वाढून संपूर्ण आकाश व्यापतात. एवढा क्रोध वाढतो, एवढा काम वाढतं. म्हणून सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या ज्ञानाच्या आधारे, ज्ञानाच्या आधारे म्हणजे काय, आत्मज्ञानाच्या आधारे. आत्मज्ञानाच्या आधारे म्हणजे काय की हा देव कोण आहे, माझ्यातला जीवात्मा कोण आहे, मी परमात्माला कसं प्राप्त केलं पाहिजे, माझ्यातलं देवत्व प्रगट केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, याविषयीचं ज्ञानाचं जे आचरण आहे ते म्हणजे ज्ञान. तुम्हाला नुसतं ज्ञान आहे असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला जे ज्ञान मिळाल्यावर त्याचं आचरण केलं तरच तुम्ही ज्ञानी आहात असं अध्यात्मामध्ये आहे. आता उद्या कोणी मला म्हटलं तुम्ही प्रवचन करता, मी म्हटलं प्रवचन हो हो करतो, पण जे माझे प्रवचन ऐकतात त्यांनाच कळू शकेल की बाबा हे खरोखर जरा चांगलं प्रवचन करण्याचा प्रयत्न करतात. तर तो असा भाग आहे की जेणेकरून आपल्याला तामसिक गुण, राजसिक गुणांचा त्याग अभ्यासपूर्वक त्यागता आला पाहिजे. आता अभ्यासपूर्वक टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, क्रोध आल्यावर काय होतं, सगळ्यात आधी आपलं ब्रेन हायजॅक होतो. हायजॅक माहिती आहे तुम्हाला, हायजॅक होतो म्हणजे काय की आपण शिल्लकच राहत नाही. जे आपली जी बुद्धी असते, सत्सत विवेक बुद्धी, म्हणजे हे चांगलं हे वाईट, ही कळण्याची बुद्धीच नाश पावते. कधी क्रोध वाढल्या ती बुद्धी हायजॅक होते. त्यामुळे थोडासा क्रोध आला की काय करा, शांत बसा, थोडासा वेळ जाऊ द्या. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक दुःखाला आणि प्रत्येक कारणाला जो एक उपाय आहे तो म्हणजे वेळ. काळ हेच औषध जसं आपण म्हणतो. थोडासा वेळ जाऊ द्या, थोडेसे उलटे अंक म्हणा, त्याच्यानंतर दुसरा काय विचार करा. सगळ्यात सोपं भाग म्हणजे नामस्मरण करा, जेणेकरून तुमचंही पुण्य वाढेल. इतरांनी जो क्रोध तुमच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही नरकाच्या द्वारापर्यंत का जाता, तुम्ही स्वतः क्रोध निर्माण करू नका. नामस्मरण करा, जेणेकरून क्रोधही थांबला जाईल. आता हे नामस्मरण कसं करायचं मला सांगा. सदैव नामस्मरण करायचं. कसं करायचं, मनामध्ये करायचं. चालतोय बोलतोय नामस्मरण करा, उठतोय बसतोय नामस्मरण करा. सोपी गोष्ट. नामस्मरणाचा परिणाम उद्या युद्ध होतंय इराण आणि जे अमेरिकेमध्ये, त्या इराण आणि अमेरिकेचं युद्ध होतंय म्हणून लोक तुम्हाला म्हणतील नामस्मरण करू नका. इथपर्यंत आता आपली पाळी आलेली नाही, तोपर्यंत तरी आपण नामस्मरण चालू केलं पाहिजे. एलपीजी वर काय परिस्थिती आपण आता बघतो, गॅस सिलेंडर वरती ऑक्सिजन सगळं आपल्याला सहज मिळतो. कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजनला काय महत्व होतं आपण जाणलेलं आहे. त्यामुळे नामस्मरणावरती कोणी टॅक्स लावायच्या आधी आपण नामस्मरण चालू केलं पाहिजे. तो एक भक्तीचा भाग आहे आणि ते जाणलं देखील पाहिजे की आपण भक्ती का करत आहोत. ज्ञान देखील मिळवलं पाहिजे. 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, तर आपण त्याचं सार्थक लावलं पाहिजे. सार्थकी तो लावला पाहिजे. माणसाला ज्ञानाचा अभ्यास करता येतो का नाही, कुत्र्याला करता येतो का नाही, आपल्याला मनुष्य देह मिळाला तर आपण केला पाहिजे.
नाहीतर असंच आपलं जीवन जाईल. लहानपणामध्ये आपण खेळतो खेळण्यामध्ये सगळ्या गोष्टी, तरुणपणामध्ये काम आपण करत बसतो आणि वार्धक्यामध्ये आपल्याला जेव्हा हातपाय चालत नाही तरी सुद्धा आपण अनेक गोष्टींमध्ये आसक्ती करत बसतो. आणि जेव्हा मग अशी अवस्था निर्माण होते की आपल्या मुखामधून पाणी गळ्यामध्ये गिळलंही जात नाही, त्यावेळेला मग आपल्याला सगळं जीवनपट आठवतो आधीचा, की बाबा मी या गोष्टी लोकांना इतकं बोललो, अपमान केला, मी त्यांना सॉरी सुद्धा म्हणू शकत नाही. मी अनेक काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या, त्या करू शकलो नाही. मनामध्ये असे विचार येतात 100% जाताना. एका फार मोठ्या डॉक्टरांचं संशोधन आहे, जे आयसीयू मध्ये काम करत होते आणि जेव्हा असे सगळे पेशंट्स असतात त्यांचे मल्टी ऑर्गन्स फेल्युअर्स असतात, म्हणजे किडनी निकामी, फुफ्फुस निकामी, हे सगळे जे रोगी असतात त्या रोगींची बोलताना त्यांना एकदा अनेक वेळेला जाणवलं की शेवटी हा सगळा जीवनपट आठवतो. आणि आपण म्हणतो की बाबा मला महाभारत बघू दे, मला रामायण बघू दे, तर यमदूत येतात आणि म्हणतात की तुम्ही आता रामायण महाभारत टीव्हीवर बघू नका, वरतीच चला, वरती तुम्हाला दाखवतो रामही आहेत, कृष्णही आहेत आणि सगळेच आहेत, त्यामुळे तुम्ही ते करू नका. त्यामुळे ती पाळी येण्याच्या आधी आपल्याकडे आता काहीच सांगता येत नाही. आता आपण आहोत, उद्या आहोत, आहे नाही काहीच सांगता येत नाही. पण आहे नाही याच्या पलीकडे ईश्वर आहे हे आपल्याला कळालेलं आहे. तर आपण त्याचं ज्ञान प्राप्ती, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न का करू नये? अवश्य केला पाहिजे. संत म्हणजे कोण? जे आपल्याला या विषयाच्या बाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? काही फरक नाही. त्यांना 2 कान 2 डोळे, आपल्यासारखेच मनुष्य. पण फरक असा आहे की आपण म्हणतो आपण म्हणजे कोण, आपण म्हणजे किती श्रेष्ठ, आणि संत काय म्हणतात की आम्ही म्हणजे आम्ही नाही, आपण म्हणजे आपण नाही, आम्ही नाहीच आहोत, आम्ही ईश्वराचे अंश आहोत, ईश्वराचाच भाग आहोत. हा एवढा फरक आहे. अहंकाराचा त्याग आपण केलाच पाहिजे. सांडवणी मीठपणाचा लोभू, मिठी घेतला सिंधुत्वाचा लाभू, तैसा अहंभाव सोडून मी शंभू शांभवी सरू. समुद्रातलं मीठ असतं, तर त्या मिठाला वेगळं केल्यानंतर मिठामध्ये परत पाणी घातलं तर मीठ त्याच्यामध्ये विरघळतं. पण मुळात समुद्रातल्या पाण्यातलं मीठ वेगळं केलं की नुसतं पाणी शिल्लक राहतं, बरोबर आहे? तसं आपल्यातला अहंकार दूर केला की शंभू शांभवी झालं. म्हणजे काय? मी माझ्यातील परमेश्वरापर्यंत पोहोचू शकलो. आता मला सांगा, आम्ही म्हणजे काय संत नाही असं म्हणून आपण वेळ मारून येतो, तर काय आपण केलं पाहिजे? सगळ्यात सोपा मार्ग जो संतांनी सांगितलेला आणि खूप जणांनी केलेला सुद्धा, अहंकार त्यागला, मनामध्ये सदैव चांगले विचार ठेवले. कसे? वाईट विचार येत असतील तर नामस्मरण करत करत राहा. आणि दुसरं काही जे आत्मज्ञान आहे, खूप गोष्टी आहेत अभ्यासाचं, ज्ञान प्राप्त करण्याचं. गीतेचा आहे, पंचम वेदांताचा आहे, उपनिषद आहे, ब्रह्मसूत्र आहे, याचा अभ्यास करा. सगळ्यात सोपा भाग म्हणजे ज्ञानेश्वरी, मराठीमध्ये लिहिलेले दृष्टांत सिद्धांत केले. तर या ज्ञानेश्वरीचा जो भाग आहे किंवा तुकाराम महाराजांची गाथा आहे, एकनाथ महाराजांचा जो भागवत आहे, रामदास स्वामींचा जो दासबोध आहे, त्याचा आपण थोडं का होईना 10 मिनिटं वाचन केलं पाहिजे. आणि सर्व पुढच्या पिढीला आपण सांगितलं पाहिजे की त्याचं वाचन करा. नुसतं वाचन करायचं काम नाही. झालं 10 मिनिटं वाचा, 8:50 ला वाचूया, 9 वाजता बिग बॉस लागतं. बिग बॉस बघत बसतात लोक. म्हणजे काय? इतरांची भांडणं आपल्याला आवडतात, आपण एवढं इतक्या मनापासून ते बघत बसतो. बिग बॉस सोडा इतर कोणतीही आपली काय मालिका असते, मालिकाची वेळ आलेली आली आणि चॅनल जर मॅच चालू असेल तर आपली धाकधूक होते. आणि मॅच मध्ये जाहिरात झालेली असेल तरी आपण त्या जाहिरातीच्या मध्ये चॅनल बदलतो आणि मालिकेत पुढे काय झालंय का, काय पुढे झालंय काय, इतकं आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. आणि मालिकेतली फॅमिली आपली फॅमिली आहे काय, आपण असं विचार करतो आणि आपल्या फॅमिलीशी बोलणंच आपलं राहून जातं. अशी ती अत्यंत अवघड गोष्ट आहे. म्हणून काय केलं पाहिजे? एक अत्यंत एक महत्वाचा भाग आहे असा की आपण अनेक गोष्टींचा फार जास्त प्रमाणात देखील विचार करतो. एकदा एक जण गृहस्थ गेले होते, आत्ताच गेले होते, परवाचंच उदाहरण, एक 5-10 दिवसापूर्वीचं एक उदाहरण, की लोक गेले होते, एक जण गृहस्थ गेले होते आणि डॉक्टरांना म्हटले की अहो डॉक्टर, मला रात्री झोप लागत नाही आणि दिवसभर मला चैन पडत नाही. काय? रात्री झोप लागत नाही आणि दिवसभर मला चैन पडत नाही. डॉक्टर म्हटले, अरे वा, हे तर ते तुमच्या बॉलिवूडच्या
मूवीज सारखं झालं, मेरे को नींद ना आहे, चैन ना आहे, वगैरे वगैरे. तर ते ग्रस्त म्हणले नाही हो, तसं काय नाही, माझ्या लग्नाला आता 10 वर्ष होऊन गेली, आता कसलं प्रेम आणि कसलं काय, आता मी माझ्या शत्रू बरोबर रोज सोबत असतो, त्यामुळे तो काय भाग नाही राहिलेला. तर डॉक्टर म्हणले मग ठीक आहे, तुम्हाला काय प्रेमाचं वगैरे काय भाग असेल तर कशामुळे होतंय? रात्री तुम्हाला झोप लागत नाही आणि दिवसा तुम्हाला चैन पडत नाही, याच्यात सगळ्यात सोपा भाग असा की तुमची जी आता बाहेर गरमी झालेली आहे, उन्हाळा वाढलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, तर तुम्ही फॅन लावता का घरी? ते ग्रस्त म्हटले हो हो, अरे अच्छा, आम्ही फॅन लावतच नाही, बरोबर आहे, मला त्याच्यामुळेच होतो. हा एवढा सोपा मार्ग असताना ते डॉक्टरांच्याकडे गेले आणि डॉक्टरांना काही औषधं विचारली. एकदा असंच एक जण डॉक्टरांच्याकडे गेले होते आणि डॉक्टरांना म्हणले मला डास फार चावतात. डॉक्टर म्हणले हे घ्या औषध, 3 वेळेला घ्या. डॉक्टर ग्रस्त म्हणले 3 वेळेला नाही, जेवल्यानंतर घ्यायचं काय? ते म्हणले कसंही घ्या, पण कसं घ्या? एक एक छोटा छोटा थेंब घ्या आणि जे डास तुम्हाला चावायला येतात त्यांना पकडायचं आणि त्यांच्या मुखामध्ये ते औषध घालायचं. असे अवघड अवघड विषय करण्यापेक्षा आपण चांगला विचार आणि सोपे मार्ग का अवलंबत नाही, हा फार मोठा प्रश्न या संतांना देखील पडलेला आहे. नामस्मरण करून करून सुद्धा एक प्रकारची सिद्धी प्राप्त होते. रिद्धी सिद्धी आम्हाला अंगण झाडती, हे जरी खरे असलं तरी दूरदर्शन, ईश्वर श्रवण, ईश्वर दर्शन हे आपण अनेक वेळेला आपल्याला देखील अनुभव येतो. आपल्यातही काही लोक असतील की जे अनेक वेळेला नामस्मरण केलं असेल किंवा काही केलं असेल, त्यावेळेला त्यांना जाणवलं असेल की ही गोष्ट घडून गेलेली आहे किंवा कोणीतरी मदतीच्या वेळेला बरोबर उपस्थित राहिलेले, असे अनेक उदाहरण आहेत. तोच भाग म्हणजे असा आहे की ईश्वर अस्तित्वात आहे, 100% अस्तित्वात आहे. आपण प्रयत्न करत नाही. आपण काळा चष्मा घालतो आणि म्हणतो की पांढरं पांढरं दिसत नाही. तुम्ही संतांनी सांगितलेला चष्मा घाला ना, तुम्हाला देव दिसेल. आणि देव हा कुठे दिसणारा आहे का? तर देवा नाही गाव, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, म्हणजे देवाला कोठेही नाव नाही, ठिकाण नाही, गाव नाही. अनंत रूपे प्रभू हा नटला शुद्ध भवाने पहा त्याला. म्हणून आपण मंदिरातही जातो, तिथे आपल्याला श्रद्धा आपल्याला जाणवते मूर्ती पाहिल्यामुळे, पण तिथपर्यंत आपण मर्यादित राहायचं नाही की मंदिरातच गेलं पाहिजे, बाबा शनीलाच गेलं पाहिजे, शनिवार तेलच सोडलं पाहिजे, हनुमाला जायचं करा, त्या वाईट भाग करायचा नाही असं काही नाही म्हणत ते कोणी. पण संत काय म्हणतात की तुम्ही नामस्मरण केलं रे केलं की कुठलीही अशी काही बाधा नाही की जी तुम्हाला पाहतात तुम्ही त्याच्या पार होणार नाही. सगळ्या प्रॉब्लेमचं, सगळ्या समस्यांचा उपाय आहे हे नामस्मरण. आणि काय समस्यांचा उपाय व्हावा म्हणूनच नामस्मरण करावे का? तर नाही. ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. आणि जसं मी म्हणलो की अहंकार, दांभिकता, काम, क्रोध, लोभ याला हळूहळू कमी 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 करून, फक्त स्वतःचा विचार कमी कमी करून, माझा पैसा, माझी संपत्ती, माझी मुलबाळ याच्याविषयी आसक्ती कमी कमी करून इतरांच्या परोपकाराच्या पद्धतीने विचार करून सात्विकतेकडे आपण आलं पाहिजे. म्हणजे काय, संसार करायचा नाही का? हिमालयात जाऊन बसायचं का? तर नाही, संसार करायचा. प्रपंचमुळे नासका परी विवेकी करावा नाही का? म्हणजे काय? तर कर्म करत राहायचं, पण कर्तृत्व, अहंकार आणि फलाशाचा त्याग करून, कर्तृत्वाचा अहंकार आणि फलाशी म्हणजे जे फळ मिळणार आहे त्याची आशा आपण सोडली आणि प्रत्येक कर्म, विहित कर्म, काम्य कर्म ईश्वरा श्री कृष्णार्पणमस्तु, ईश्वरार्पणमस्तु म्हणत केलं रे केलं, तर हा जो भाग आहे तो कर्म संन्यास योगाचा भाग आहे, जो फार महत्वाचा भाग आहे. मला आचरून, मला भजून जे काही सर्व प्रकारची कर्म करतात, असे व्यक्ती मला सहज प्राप्त करतात, असे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला म्हणतात. आणि जे योग मार्गाने माझ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी अनेक ठिकाणी अडचणी आणतो, त्यांना फार कष्ट देतो आणि ते कष्टातनं पार पडल्यावरच ते माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि हे माझं नामस्मरण करत सर्व कर्म विषयी आसक्ती न ठेवता अनासक्त वृत्तीने कर्म जे करतात त्यांना ते माझ्या जवळ आलेले आहे, मी आणखीन त्यांच्या 2 पावलं जवळ जातो. भक्तीसाठी देव घालीत असे उडी, धूत असे डोळे अर्जुनाची, आपण अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत, आपण अनेक जणांचं ऐकलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपण
हे प्रयत्न केले पाहिजे आणि प्रयत्न अवश्य करा. की तुम्हाला सर्वांना नम्र भावे विनंती अशी. आणि पुढचे जी पिढी आहे, मी अनेक वेळेला पाहतो माझ्या अनेक ठिकाणी जी प्रवचन कीर्तने होतात, फार कमी जण 40च्या आतली 30च्या आतली लोक असतात. आणि पुढच्या पिढीला हा अत्यंत अवघड गोष्ट झाली. त्यांची आहे द्राक्ष संस्कृती. कोणाची? पाश्चात्यांची. द्राक्ष संस्कृती म्हणजे काय? अपेय पेय म्हणजे काय? जे पिल्यानंतर नशा होते वगैरे ती गोष्ट, वाईन, असा जो भाग आहे ती म्हणजे द्राक्ष संस्कृती. आणि आपली संस्कृती आहे ती रुद्राक्ष संस्कृती. त्या संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे या पिढीला, पुढच्या पिढीला. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सर्वांना मी विनंती, प्रत्येक प्रवचनात मी हे सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांचा भागवत, रामदास स्वामींचा दासबोध, तुकाराम महाराजांची गाथा, नामदेव महाराजांची गाथा रोज एक 10 ते 15 मिनिटे का होईना वाचा. सगळ्यांनी एकत्र येऊन वाचा. पुढच्या पिढीला ती सांगा, त्याच्यावरती चिंतन करा. तरच तुम्हाला काही ना काही पुण्य प्राप्त होईल. नाहीतर कुठलंही धन धान्य या गोष्टी पुढे जाऊन जाता येणार नाही. पुढच्या प्रवासाला मरणानंतर जे काही जाता येईल ते म्हणजे पुण्यच आहे. आणि ईश्वराला प्राप्त करण्याचा जो आनंद आहे तो शब्दात वर्णन करणं हा अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि त्याचं थोडं का होईना आपण आनंद, छोटा का होईना आपण आनंद घेतला पाहिजे. जसं ज्ञानेश्वर महाराज एकदा स्वतःलाच म्हणाले की या ज्ञानसागरामध्ये व्यासांसारखे वाघ सिंह आले तर ज्ञान चिलटानं या ज्ञानसागरातलं पाणी का पिऊ नये. ज्ञानेश्वर महाराजांची ही वृत्ती बघा, त्यांनी स्वतःला चिलट म्हटलेलं आहे. तर आपण तर कोण? आपण तर अत्यंत नगण्य आणि दुर्मिळ झालेलो. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे? संतांनी जे मार्ग सांगितलेले आहेत, जे विचार सांगितले त्यांनी त्या प्रकारे पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटी आपण ध्येय ठेवलं पाहिजे की फक्त सात्विकतेत अडकता कामा नये. सात्विकतेत अडकता कामा नये. सात्विकतेनं वागणं हे देखील नागरिक शास्त्राचा एक भाग झाला. म्हणजे कोणाला त्रास होऊ नये, कोणाला काय कायावाच्या मनसा दुखू नये. सात्विक आचार, सत आचार, सत विचार, सत उच्चार, सद्भावना. आचार विचार म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आचरण. विचार म्हणजे विचार, उच्चार म्हणजे कोणालाही त्रासदायक न बोलणं, सद्भावना म्हणजे इतरांच्या विषयीची चांगली भावना. इथपर्यंत अडकून उपयोग नाही. तर गुणांच्याही पलीकडे गुणातीत होणे. गुणांच्या पलीकडे गेलो तर गुण नाहीसे होतात, प्रकृती माया नाहीसे होते आणि तुम्ही ईश्वराशी अनुसंधान साधू शकता. जे आजही अनेक लोकांनी केलेलं आहे, अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. नुसतं प्रवचन ऐकलं, नुसतं काही गोष्ट केल्या सोडू नका. पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा अशी विनंती करून याविषयी आपण थांबण्याचा प्रयत्न करतो. गीता धर्म मंडळामध्ये मला अनेक वेळेला या ठिकाणी बोलवतात. मला अनेक गोष्टी आठवतात की लहानपणी 6वी 7वीत असताना वगैरे त्यांच्या अनेक स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेत असतो. आणि यावेळेला आता इथे आपल्या समोर संतांचे विचार सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. असो, त्यांनाही धन्यवाद, आपल्या सर्वांनाही धन्यवाद करून मी हे थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी स्वतः संगीत विशारद आणि संगीत अलंकार असल्यामुळे जे थोडंसं मागणं आहे या ईश्वराकडे, ते गाण्याच्या रूपात 2 मिनिटात मागणार आहे. आपण सर्वांनी थोडंसं माझ्या मागे नामस्मरण करायचं आहे.
नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला दे आमासी सुखे घाला दे आमासी जय जय विठ्ठल रखुमाई 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 विठ्ठल 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 विठ्ठला श्री ज्ञानदेव नामदेव एकनाथ रामदास तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सब संतन की जय।